खरं म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक, लोकसभा आणि विधानसभा ही आमदार खासदारांची निवडणूक असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कारण लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्तेच खासदार आणि आमदार निवडून देत असतात. त्यामुळे मी आमच्या नेत्यांना, खासदार आमदारांना सांगितलं होतं की निवडणूक आहे कार्यकर्त्यांची आणि ती कार्यकर्त्यांची निवडणूक गांभीर्याने घेऊन कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे आमचे सर्व लोक कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन नवीन कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते, सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुळलेली आहे त्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेने, मतदारांनी शिवसेनेला भरभरून साथ दिली. त्यामुळे सर्व मतदारांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. सर, पालघरमध्ये डहाणू आणि ज्या इतर काही नगरपालिका त्या ठिकाणी विजय मिळाला, पण ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आणि या ठिकाणी अजून सुद्धा मोजके एवढं अपयश आपल्याला आलेलं आहे. नाही, बघा, शेवटी महायुती जिंकणार कोण आहे? महायुती. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगवेगळे मैत्रीपूर्ण लढलो, पण शेवटी जिंकणार महायुतीच. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं महायुती 75% जास्तीचं यश मिळवेल आणि त्याहीपेक्षा जास्तीचं यश या निवडणुकामध्ये मिळालेलं आपण पाहतोय. हे खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे. गेल्या 2.5-3.5 वर्ष जे काम केलं, मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं, देवेंद्रजी आता आमची टीम जी काम करते आहे, या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. शेवटी लोक कामाला पसंती देत असतात आणि विकासाला पसंती देत असतात. आमचा अजेंडा विकास आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही टीका टिप्पणी न करता विकासाचा अजेंडा, स्थानिक प्रश्न आणि स्थानिक ज्या काही मूलभूत सोयीसुविधा ज्या आवश्यक आहेत त्याच्यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळेच हे दैदिप्यमान असं यश मिळालेलं आहे. सर, रायगडमध्ये देखील, कोकणात देखील मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. ठाकरे गटाचे विजयी उमेदवार अतुल चौगुले जे आहेत, विजयी उमेदवार झाल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना मिठीवर शुभेच्छा दिलेल्या आहेत शिवसेनेमध्ये. ठीक आहे, ते शेवटी कसं आहे, एक कामाचा एक विश्वास असतो, कोण विकास करू शकतो आणि कोण त्या शहराचा सर्वांगीण कायापालट करू शकतो, कोण मूलभूत सोयीसुविधा देऊ शकतो, या विश्वासावरच लोक सोबत येत असतात. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की लोकांना काम करणारा नेता हवा असतो, घरी बसणारा नेता नको असतो. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे चित्र आहे ते स्पष्ट आहे. ज्यांनी काम केलं, ज्यांनी लोकांच्या सोबत राहिले आणि जे फील्डवर ऑन फील्ड राहिले आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेले, त्या सर्वांनी मतदान केलं. लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळालेला. आणि कोकणमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेला यश मिळालं त्याचप्रमाणे नगरपालिकेला देखील मिळालेलं आहे. कोकणासोबतच महाराष्ट्रभर आता कोकण हा बालेकिल्ला शिवसेनेचा होता, आहे आणि राहणार आहे. हे सिद्ध या निवडणुकीत झालं आहे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना पोचली आहे. आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबईपुरती शिवसेना आहे, तसं नाही आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत आणि शिवसेना नेहमी संकट काळामध्ये, आपत्ती जिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे. आणि त्यामुळे या विजयामध्ये अतिशय चांगलं यश, पहिलीच नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक असताना एवढं मोठं यश शिवसेनेला मिळालेलं आहे. त्याबद्दल मी मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो.